हाय गाईज, स्वागत तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर कालचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. कोणी नला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आज आहे आपल्या मामाच्या घरी दुसरा दिवस आपला. आज चालू आहे एक लोकेशनवर फिरायला. तर कुठं जाणार आहे तर तुम्ही ब्लॉगमध्ये नक्कीच बघा. आणि दुसरी गोष्ट तर आता नाश्ता वगैरे करायचा आहे. आंघोळ वगैरे तर झाली. थोडं बाहेर सामान आणायचं तर घेऊन येतो, नाश्ता करतो आणि मग आपण निघणार आहे त्या लोकेशनवर जायला. तर एवढी मजा येणार आहे, मस्ती येणार आहे. तर चला जाऊया गाईज. तुम्हाला पण मजा येईल, मला पण मजा येते. कंटिन्यू करा ब्लॉग, खूप मजा येणार. आम्ही आलो थोडा हायवेला, तर एवढा भारी सुंदर व्ह्यू आहे ना इथं. तुम्हाला एकच मिनिट थांबा, दाखवतो मी. ये रास्ते जीव है, ये गुनगुनाते गीत है, हसीन है ये सारे लम्हे, हुआ जो मैं यूं बेखबर, न डर न दर्द की फिक्र, हूँ चल पड़ा. तर चला गाईज, तुम्ही तो व्ह्यूचा आनंद घेतला, मी पण घेतला. आता आपण जाऊया, थोडं सामान घेऊया आणि मग घरी जाऊन नाश्ता करून निघूया. चला गाईज, तुला काय बोलायचं दोन शब्द? काय नाही गाईस, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा लवकरच आमच्या चॅनलला दोघांच्या गाईस. चला गाईस, पुढे भेटूया. चलो. तर गाईज आम्ही आता थोडं चाललेलो बाहेर फिरायला. तर आता मला एक लोकेशन दिसला, तर ती लोकेशन तुम्हाला दाखवतो. एवढी सुंदर आहे ना, एकच नंबर. हे बघा, त्यांना बरं एखादा जर पडला तर राहील का बरं याच्यात? हा, काय मस्ती, कुठं मस्ती करायची समजत नाही पोरांना काही. तर ते करतात, तुम्ही नका करू, रिक्स घेऊ नका. विषय संपला. काय वेळ तुला आपला विषय? काय ना गाईस, विषय कंपला गाईस. आणि आरामात राहा गाईस, सेफ राहा, सिक्युअर राहा गाईस, बस एवढं. आता तर बघा, त्याच्यातलं दम येतो. बाहुबली झालं तर बघा, बाहुबली झालं, बाहुबली. मासे पकडते बाई ते. मासे पकडणार आहे, तो विषय काय नाही. चला जातो घरी, भूक लागलेलं आहे, जेवतो आणि मग आपल्याला जायचं दुसऱ्या एक स्पॉटवर. तिथं तर अजून मजा येणार आहे. तर चला काय, आता मग अशी आलो घरी, जेवलो वगैरे. आता चाललो आपण आम्ही फिरायला एक लोकेशनवर. सगळी फॅमिली चालली आहे. चला गाईस, निघूया, भेटूया पुढे स्टॉपलाच. एक ही गाडी आहे, एक ही फॉर्च्युनर, एक ती फॉर्च्युनर. तर चला काय, जाऊ. जाता तर भेटतो तुम्हाला पुढे जाऊ. चला, आता आम्ही ते थांबलो जरा, तो हातात लागलेला आहे. तर भाई बोलतोय एक फॉर्च्युनर आहे तिथं, ती मागे एक थार, तिच्या मागे एक फॉर्च्युनर आहे. दिसतच नाही तिथं दिसतच नाही. चला आता 10-5 मिनिटात सुटेल. मग सुटल्यावर डायरेक्ट लोकेशनला जाऊया, दमनला जाऊया. चला, आम्ही पोचलोय दमनला, फिरायला आलोय दमनला बीचला. तर आता बघू शकता तुम्ही, 2 फॉर्च्युनर, तिथे एक कार आहे. हे आपलं भाई, आजचं वातावरण लय भारी आहे गाईज. तर चला गाईज, पाऊस पण पडला, आता थांबलाय आम्ही आलो. तर हे बघा आमची रेडी. तर गाईस पोहोचलो आम्ही दोळका बीच. ब्लॉग आहे आता. आम्ही आता चाललोय पोरं बीचवर खाली. मस्त फोटो काढणार वगैरे, मस्त एन्जॉय करू. वाटलं तर पाण्यामध्ये पण जाऊ, पण जास्त तर आता वाटतंय भरती आलेली आहे. बघू शकता काय तुम्ही. चला काही जातो, जातो खाली आणि फोटो वगैरे काढतो, थोडं पण दिसतो. चला, आता आम्ही आलोय बीचवर. बघू शकता तुम्ही, माझ्यासोबत हे 3 चिल्लर दिलेले आहेत. 1 मिनिट थांबा, एक व्ह्यूचा शॉट दाखवतो तुम्हाला. एकच नंबर, एकच मिनिट थांबा. एक नंबर आहे गाईस. आता आम्ही बीचवर आलोय, बीचवर फोटो वगैरे काढतोय, खूप एन्जॉय करतोय. फक्त पाण्यात गेलो नाही भिजायला, कारण की भरती आली आहे. बघू शकता आणि इथलं व्ह्यू बघू शकता काय तुम्ही, एकच नंबर आहे. तर चला काय, आता अजून एन्जॉय करतोय आम्ही, अजून फोटो काढूया. चला ठीक आहे. बघा लावण्य, काय बोलतो तू? काय नाही बोलत, फक्त असे करतो. मग अशी खूप बीचवर एन्जॉय वगैरे केलं, पाण्यात भिजलो वगैरे. हा फोन पण पाण्यात पडता पडता वाचला, काही विषय नाही.
इथं आता चाललोय आम्ही कपडे वगैरे चेंज केले. आता जायचंय थोडं बाहेर हॉटेलवर जेवायला, जेवणार आणि मग जाणार घरी. आपला भाई बघा काय बोलतो. भाई तू भिजला नाही? मी नाही रे भाई, कपडे नाही आणले, विषय तो झाला. तू कपडे घेऊन आला, मी कपडे नाही घेऊन एक गाडी तो उभी आहे, ही दुसरी गाडी उभी आहे आलो. आणि तिसरी गाडी ती तिथं उभी आहे 4x4. तर काय मी आपली ड्रेसिंग घेऊन आलतो, म्हणून मला काय विषय नाही आला. भिजलो मी, डायरेक्ट आता जातो, जेवतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला guys, भाईनी ना चांगले कपडे विजवले आणि खराब कपडे ठेवले ड्रेसिंगला. मग काय तेवढं आव रे, तेवढा विषय होतो. चला आता आम्ही हायवेला थांबलो थोडं जेवण करायला, कारण की सगळ्यांना पाण्यात पाहून लागले भूक. आता सगळे जेवणार आहेत, हॉटेलला थांबलोय. तर आता बघू शकता तुम्ही, इथे एक गाडी लावले पार्किंगला. भाई इथे एक गाडी लावले आणि आपले ते 6 ते बघा रिवर्समध्ये येते. ती गेलेली पुढं, तर रिवर्समध्ये मामा घेऊन येते तिला, काय विषय नाही. तर मामा parking करून येईल. आता त्याला आतमध्ये जाऊन भेटतो तुम्हाला. तर गाईज काल रात्री मी थोडा लेट आलो, 1 वाजला घरी यायला. येऊन डायरेक्ट झोपलो, तर आता डायरेक्ट संध्याकाळी उठलोय. तर काय विषय नाही. तर हा ब्लॉग मी आता इथंच एंड करतो. कोणाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. न्यू ब्लॉग लवकर येणार आहे. तर भेटू पुढच्या ब्लॉगला. बाय बाय.